अहिल्यानगर शहरातील केडगाव उपनगराचा विस्कळीत पाणीपुरवठा सुरळीत करा अशी मागणी माजी सभापती मनोज कोतकर यांनी जल अभियंता यांच्याकडे निवेदनातून केली आहे। अहिल्यानगर शहरातील सर्वात मोठ्या आणि दाट लोकवस्ती असलेल्या केडगाव उपनगरातील पाणीपुरवठा गेल्या काही महिन्यांपासून पूर्णतः विस्कळीत झालाय। सुमारे 1 लाख लोकसंख्या असलेल्या या भागात आठवड्यातून केवळ एकदाच पाणीपुरवठा होत असून तोही अत्यल्प दाबानं होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होतीये, तर महिलांमध्ये विशेषतः असंतोषाचं वातावरण आहे। याच पार्श्वभूमीवर अहिल्यानगर महानगरपालिकेचे स्थायी समिती माजी सभापती मनोज कोतकर यांनी जल अभियंता परिमल निकम यांच्याशी चर्चा करत निवेदन सादर केलं आणि पाणीपुरवठा वेळेवर आणि पूर्ण दाबाने सुरळीत करावा अशी मागणी केली। तर पाणी ही नागरिकांची जीवनावश्यक गरज आहे। नागरिकांना टँकरचा खर्च परवडत नाही आणि घरात पाणी नसल्यानं तणावाचं वातावरण निर्माण होतं। महिला वर्गात मनपाच्या विरोधात मोठी संतापाची लाट आहे। पाणीपुरवठा वेळेवर होत नसल्यानं नागरिकांना विविध संकटांना सामोरे जावे लागतंय। तरी केडगाव उपनगराचा विस्कळीत झालेला पाणीपुरवठा सुरळीत करून नागरिकांना 2 दिवसाला पूर्ण दाबाने पाणीपुरवठा करावा। या निवेदनानंतर आता महापालिकेनं लवकरात लवकर ठोस उपाययोजना करून केडगावकरांना दिलासा द्यावा अशी मागणी मनपा जल अभियंता परिमल निकम यांच्याकडे करण्यात आल्याची माहिती मनपा स्थायी समिती माजी सभापती मनोज कोतकर यांनी दिली। तर मुळा धरण पंपिंग स्टेशनला महावितरणच्या वीज पुरवठ्यात वारंवार अडथळा येत आहे। परिणामी केडगावसह इतर भागांमध्येही पाणीपुरवठा विस्कळीत होतोय। याबाबत महावितरणकडे सातत्यानं पत्रव्यवहार केला असून नियमित वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे, अशी माहिती जल अभियंता परिमल निकम यांनी दिली। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।